हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि आज आपण मुंबईच्या हृदयात बसलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलो आहे। इथं आपल्याला निसर्ग, जंगल आणि इतिहास हे सर्वत्र पाहायला मिळते या एकाच जागेवरती। आणि हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे ना, याचं क्षेत्रफळ 103 ते 104 किलोमीटर पर्यंत पसरलेलं आहे मित्रांनो। आणि इथं विविध प्रकारचे आपल्याला प्राणी, म्हणजे जे सरपटणारे प्राणी आणि खूप सारे प्रकारचे पक्षी, नदी वगैरे हे सगळं आपल्याला इथं पाहायला मिळतं। आणि सर्वात महत्त्वाचं आहे इकडं आहे कान्हेरी केव, जी आहे की 2400 वर्षापूर्वीची कान्हेरी केव्स आहे, जे दगडांनी कोरलेले बुद्ध लेणी आहे, त्याला बुद्ध लेणी बोलतात। ते दगडांनी कोरलेले इथं बनवलेलं आहे, ते आपल्याला पाहायला मिळतं। आणि आपल्याला इथं पर्यटकांसाठी इथं सायकलिंग करायला मिळते, हे तुम्ही बघू शकतात। हे बघा, हे लोक सायकलिंग करतात इथं। आपल्याला आपण सायकलिंग पण करू शकतो इथं, आपण जॉगिंग, वॉकिंग हे पण करू शकतो। आणि इथं आपण बोलतात ना की सफारी वगैरे पण आहे पर्यटकांसाठी, जे तुम्ही आता मागे बघितली बघा, गेली ती पुढे ती सफारी आहे। आणि इथं टॉय ट्रेन वगैरे पण तुम्हाला सुविधा आहे, म्हणजे इथं खूप सारं सुविधा आहे पर्यटकांसाठी। हे बघा मित्रांनो, इथं खाय प्यायची पण सुविधा आहे आतमध्ये। ते मक्के वगैरे विकताय आणि लिंबू सरबत पण आहे। म्हणजे असं नाही की तुम्ही आतमध्ये आले की तुम्हाला काय खायला नाही भेटणार, तुम्हाला इथं खायला पण भेटू शकतं। हे बघा, छोटे छोटे असे स्टॉल वगैरे लावलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला अगर बोटिंगची आवड असेल तर तुम्ही माझ्या मागे हे बघू शकतात की लोक आहे ना बोटिंग वगैरे करताय, तुम्ही इथं बोटिंग पण करू शकतात। मित्रांनो, तुम्हाला अगर बोटिंग करायची असेल तर इथं बघा, 2 आसनी 113 रुपये, म्हणजे 2 सीटर 113 रुपयाची आहे। 4 सीटर आहे बोट, ती आहे 230 रुपयाची। आणि 5 वर्षावरील मुलांना तिकीट तर घ्यावीच लागली, ते लिहिलेलं आहे। आणि हे सोमवारी बंद असतं। आणि ज्यांच्या जेवणाची वेळ आहे 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत, तुम्ही बोट 15 मिनटं चालू शकता। इथं लिहिलं आहे की 15 मिनटं। चांगली सुविधा आहे इथं बोटची मित्रांनो, जसं की तुम्हाला इथं लाईफ जॅकेट वगैरे पण दिलेलं जातं। आणि ते पण चांगलं म्हणजे स्वच्छ वगैरे आहे, जास्त घाण नाही। मी बघितलं काय ठिकाणी खूप घाण असतं, इथं हाय स्वच्छ आहे। पण बोट 15 मिनटं चालवायची आणि 15 मिनटाचे 113 रुपये आणि 230 रुपये खूपच जास्त वाटत आहे मित्रांनो। चालता चालता आता हे दिसलं मला, कॅट ओरिएंटेशन सेंटर। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आहे। तर समोरून मला असं वाटलं होतं पहिले की काहीच नाही आतमध्ये, हे इथंच एवढंच आहे, पण आतमध्ये जागा आहे जाण्यासाठी। हे बघा, इथं जागा आहे मित्रांनो, इथून असं आतमध्ये येऊ शकतं। वाव, छान। मित्रांनो, मी कॅट ओरिएंटेशन सेंटरमध्ये जाऊन आलो आतमध्ये। जसं तुम्ही बघितलं आहे, ते म्युझियम कसं असतं तसं ते बनवलेलं आहे। आणि तिथं हर एक जे जनावर आहे त्यांची माहिती दिली आहे आणि त्यांचे स्टॅच्यू वगैरे बनवले। आता मी एवढं फिरतोय संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, खूप मोठा आहे ॲक्च्युली, खूपच मोठा आहे। अजूनपर्यंत इथं मला जनावर वगैरे काही दिसलेले नाही आहे, असतील कुठेतरी, पण अजून दिसलेले नाही, कारण की लई मोठं आहे, खूप फिरायचं आहे अजून मला।
जे पण दिसतील जनावर ते मी तुम्हाला दाखवणार माझ्या व्हिडिओमध्ये. सध्या तर मला कुत्रा दिसला आहे. तर मित्रांनो आता आपण वनराणीकडे चाललो आहे. जसं की त्याला बोलतात की जंगल सफारी. आता आपण चालून चालून खूप समजा दमलो असेल वगैरे आणि काय दिसलं नसेल जनावर, जसं आम्हाला दिसलं नाही अजूनपर्यंत. तर आता आम्ही चाललो आहे वनराणीमध्ये. वनराणीमध्ये कसं ते लोक पूर्ण ट्रेनच्या थ्रू आपल्याला सफारी करतात आणि त्या दरम्यान आपल्याला काय जनावर दिसले तर चांगलीच गोष्ट आहे आणि दिसायलाच पाहिजे. कारण की माणूस किती चालणार, खूप मोठं आहे. तर आता आम्ही डिसाईड केलं की वनराणीमध्ये जाऊ. तर ते तुम्हाला मी दाखवतो, चला माझ्यासोबत. हे बघा मिनी ट्रेन लिहिले प्रॉड 98 रुपीज आणि मुले 36 रुपीज, आय मीन 37 रुपीज. आणि त्याचा टायमिंग आहे सकाळी 9 ते दुपारी 1 वाजता आणि दुपारी 1:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर मित्रांनो मी जंगल सफारी केली आता वनराणीच्या थ्रू, म्हणजे वनराणी बोलतात त्याला, टॉय ट्रेन. तर पूर्ण जंगल सफारी केली. त्या सफारीच्या दरम्यान मला 4-5 फक्त हरिण दिसले. बाकी मी प्रयत्न केला बघायचा आजूबाजूला, तर अजून काय जनावरं वगैरे दिसले नाही मला. फक्त 4-5 हरिण दिसले. आणि बोलायला गेलं तर एक्सपिरियन्स खूप छान होता माझा. म्हणजे सगळीकडे सराउंडिंग जंगलच होता. चांगला एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण एकदा ट्राय करा इथं आले. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. आता हे मुख्य प्रवेशद्वार ते कानेरी गुफा. इथं ई बग्गी आहे. प्रौढसाठी 150, मुलांसाठी 100 आणि 5 ते 12 वर्षा खालील. ई बस प्रौढ आहे 100 आणि मुले आहे 50. आणि पर्यटन संकुल परिसर हे ई बग्गी हे प्रौढ 100 आणि मुले हे 50. तर हे बघा हा इकडचा प्रवेशद्वार आहे. इथून तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अगर कानेरी केव्सला जायचं असेल ना तर इथं तिकीट काढू शकतात. इथं तिकीट काढल्यानंतर ही बस आहे AC बस, तर ह्याच्या साहाय्याने तुम्ही इथं कानेरी गुफेला जाऊ शकता. तर आपण चालूया आता कानेरी गुफाजवळ. तर मित्रांनो आता कानेरी केव्हसाठी मिनी बस पकडली होती आणि या जस्ट पोचलो आहे कानेरी केव्हजवळ. आता बसनी ड्रॉप केलं तिकडं आणि उतरल्यावर पण इकडं आसपास बघा तुम्ही काय ना काय खाऊ शकतात. आणि लिंबू सरबत वगैरे, काकडी, पेरू वगैरे खूप काय आहे अवेलेबल, ते खाऊ शकतात. आता आपण थोडंफार एक्सप्लोअर करूया कानेरी केव्स. तुम्हाला कानेरी केव्स बघायचे असेल ते इथं बघा, हे तिकीट काउंटर आहे. सर्वात पहिलं आपल्याला तिकीट काढायची इकडं आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री भेटणार. मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता, इथे 109 केव्स आहे. हा आहे कानेरी केव्स. टोटल 109 केव्स आहे. आता आपण 109 तर बघणार नाही, थोडेफार बघू. अजून पण तुम्हाला खूप काय दाखवायचं मला.
मित्रांनो, कानेरी केव्स वगैरे बघितले मी. तिथं 109 गुफा आहे, पण मी बघितले 6 ते 11 गुफा वगैरे बघितले. खूप सारे होते अजून, पण व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून मी पूर्ण नाही दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आता मी चाललो लायन टायगर सफारीसाठी. हे तिकीट काढले तिकडं. तर आपण लायन टायगर सफारी बघूया. तिथं लायन पण बघायला भेटलं आपल्याला, टायगर्स वगैरे बघायला भेटणार. ही तुम्ही माझ्या मागे बस बघू शकता. त्या बसमध्ये आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही बसमध्ये बसलो आणि चाललो आहे लायन टायगर सफारीसाठी. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लायन आणि टायगर दाखवणार आहे, कारण की आपण या व्हिडिओमध्ये जास्त काय आपल्याला बघायला भेटलं नाही. फक्त आपल्याला नेचरची सुंदरता बघायला भेटली. पण आता आपण त्या नेचरमध्ये जे राहणारे वन्यजीव आहेत ते जरा बघणार आहोत. मित्रांनो, आता मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये वाघ आणि सिंह दाखवणार. ते माझी बघायची इच्छा होती. मी पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क फिरलो तर नाही, कारण की खूप मोठा आहे. जेवढं पण फिरलो तेवढं मी माझ्या व्हिडिओमध्ये कवर केलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की काय आवडलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि मला हे सांगायचं आहे की मी इथं आलो कसा. उल्हासनगरवरून ट्रेन पकडली आणि मी उतरलो दादरला. दादरवरून उतरल्यावरती मी वेस्टर्न साईडला गेलो आणि तिथं पकडली बोरिवलीची ट्रेन. बोरिवलीला उतरलो आणि तिथं पूर्व साईडला म्हणजे ईस्टला बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावरती एक शेअरिंग ऑटो मिळाली. 20 रुपये पर पर्सन आहे आणि बस तुम्हाला 5 मिनटात सोडून देईल संजय गांधी नॅशनल पार्कवरती. तर तुम्ही इथं येऊन नेचर एक्सप्लोअर करू शकता मित्रांनो. तर चला, या व्हिडिओमध्ये बस एवढंच. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.